महायुतीचे नेते हे एकवचनी रामाचे भक्त आहेत आणि रामानं कधीही वचन मोडलेलं नव्हतं. तेव्हा आता सत्ता आलेली आहे तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा असे आवाहन माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले आहे. कारण महायुती सरकारने त्यांनी वचन दिलं आहे. तसेच सर्व लाडक्या बहिणींना 2100 रुपये डिसेंबर महिन्यापासून चालू करावे अशी मागणीही राजू शेट्टी यांनी केली आहे. ते सांगलीत माध्यमांशी बोलत होते. ईव्हीएम हटवायचं असेल तर संपूर्ण देशातून हटवावं लागेल. अमेरिकासारख्या देशामध्ये सुद्धा जिथे सार्वजनिक डिजिटल क्रांती झालेली आहे तिथे सुद्धा जर का मतपत्रिकेवर मतदान होत असेल तर भारताने का विचार करू नये असा सवाल राजू शेट्टी यांनी उपस्थित केलाय. ईव्हीएम बाबत एकतर राज्यकर्त्यांनी त्यांची उत्तरे देऊन तो संभ्रम दूर करावा, नाहीतर खुलेपणाने एकदा बॅलेट पेपरवर मतदानाची तयारी दाखवावी असे आवाहनही राजू शेट्टी यांनी केलंय. ते सांगलीत बोलत होते. तसेच महाराष्ट्रात संख्याबळ पाहता मुख्यमंत्री पदावर भाजपचाच अधिकार राहतो असं मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केलंय. आम्ही गेल्या अनेक वर्षापासून निवडणुका लढवतो, निवडणूक प्रक्रियेमध्ये भाग घेतो. कोल्हापूर जिल्ह्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 10 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यातल्या 1 किंवा 2 मतदारसंघातल्या विजयी उमेदवाराला 1 लाखाहून अधिक मतं मिळायची. यावेळी मात्र 10च्या 10 विजयी उमेदवारांना 1 लाखापेक्षा जास्त मतं मिळालेली आहेत. आणि तीसुद्धा 1,30,000 ते 1,45,000 या रेंजमध्ये मिळालेले आहेत. इतकी समानता कशी काय, हाही एक संशोधन. पराभूत उमेदवारांसुद्धा 85-90 हजारच्या लेवललाच कसे काय. आणि ज्या ठिकाणी बहुरंगी लढती आहेत त्या ठिकाणच्या 3ऱ्या क्रमांकाच्या उमेदवारांच्या मताची संख्यासुद्धा समान. हे न पटण्यासारखं आहे, न पचण्यासारखं आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर निवडणूक आयोगानंच या सगळ्या गोष्टीकडं लक्ष घातलं पाहिजे, सुप्रीम कोर्टानं लक्ष घातलं पाहिजे. पण न्यायव्यवस्थेवरही आता फारसा विश्वास राहिलेला नाही आहे. लाडक्या बहिणीला महिन्याला जे काय पैसे दिले जातात त्या संदर्भात नवीन शासन निर्णय 2 दिवसापूर्वी निघालेला आहे. आणि या शासन निर्णयाप्रमाणे अनेक निकष, अनेक नियम लावलेले आहेत. त्यामुळे केवळ 20-22% भगिनीच त्याला पात्र ठरतील. म्हणजे मतदानाच्या आधी सरसकट बहुसंख्य भगिनींच्या नावानं पैसे आले आणि आता मात्र मतं त्यांची घेतल्यानंतर त्याच्यामध्ये निकष लावून आवडत्या आणि नावडत्या भगिनी असा भेदभाव करण्याचं काही कारण नाही आहे. सगळ्याच भगिनींनी तुम्हाला भरभरून मतं दिलेली आहेत असा आता सरकारचाच दावा आहे, महायुतीच्या नेत्यांचा दावा आहे. मग नुकतीच दिवाळी झालेली आहे आणि दिवाळीत भाऊबीज होत असताना भाऊबीज आरतीमध्ये भाऊबीज टाकली जाते. तुम्ही अशा पद्धतीचं वर्तन करता की भाऊबीज टाकलेली आरतीच्या ताटातलं काढून घ्यायला लागला आहे, हे तुम्हाला शोभत नाही. आणि तेव्हा ज्या भगिनींना यापूर्वी लाभ मिळालेला आहे त्या सगळ्या भगिनींना 2100 रुपये मिळाले पाहिजेत. आणि ही तुमची जबाबदारी आहे, कारण तुम्ही प्रभू रामचंद्रांचे भक्त आहात. ईव्हीएम हटवायचं असेल तर संपूर्ण देशातून हटवावं लागेल. अमेरिकेसारख्या पुढारलेल्या देशामध्ये सुद्धा जिथं सर्वाधिक डिजिटल क्रांती झालेली आहे तिथंसुद्धा जर का मतपत्रिकेवर मतदान होत असेल तर भारतानं का विचार करू नये. काय 8 दिवस मतमोजणी चालेल, काय फरक पडणार आहे. 5 वर्षातून एकदा तरी मतदान करायचं आहे. या पुढच्या काळात बॅलेट पेपर असावेत असं वाटतं. जर संशय दूर करायचा असेल तर बॅलेट पेपरवर मतदान झालं पाहिजे. दुसरी एक गोष्ट, जे पोस्टल मतदान झालं त्याच्यामध्ये समसमान पारडं दिसत होतं. खरं तर ही एक लिटमस टेस्ट असते, कारण समाजातलेच लोक वेगवेगळ्या ठिकाणी नोकरीला असतात, काही लष्करात असतात, काही पोलीस दलात असतात, कुठं असतात. आणि त्यामुळे एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये त्यांचं मतदान घेतलं पाहिजे. मग त्या ठिकाणी पारडं समान होतं बॅलेट पेपरमध्ये. काही ठिकाणी महाविकास आघाडी पुढं होती. नंतर असा काय चमत्कार झाला की महायुती एवढ्या पुढे गेली. हे सारे प्रश्न सामान्य माणसाच्या मनात आहेत. एक तर राज्यकर्त्यांनी
त्याची उत्तरं देऊन तो संभ्रम दूर करावा, नंतर खुलेपणानं एकदा बॅलेट पेपरवर मतदानाची तयारी दाखवावी. राज्य महायुतीचे नेते हे एकवचनी रामाचे भक्त आहेत आणि रामानं कधीही वचन मोडलेलं नव्हतं. तेव्हा आता सत्ता आलेली आहे तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, कारण त्यांनी वचन दिलेलं आहे. 7 हॉर्स पॉवरचं काय सगळ्याच कृषी पंपांचं वीज बिल माफ करायचं आश्वासन दिलं होतं, ते त्याने करावं. आणि लाडक्या बहिणींना आता 2100 रुपये डिसेंबर महिन्यापासूनच चालू करावेत. आता खरं तर या तिघांच्याही विरोधातच आम्ही होतो, त्यामुळं कोण व्हावा हा त्यांचा प्रश्न आहे. पण व्यावहारिक पातळीवर जर विचार केला तर कमी संख्याबळ असतानासुद्धा 2.5 वर्ष एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद मिळालेलं आहे. आता बहुमताला 6-7 आमदारांचीच कमी असताना कमतरता असताना भारतीय जनता पक्षाचाच अधिकार राहतो असं मला वाटतं.